नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्या प्रियंकास किचनमध्ये हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची पातळ भाजी किंवा हटीव भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन छानशा आणि गावरान रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मी हरभऱ्याची भाजी पातळ बनवण्यासाठी हरभऱ्याचे पाले जे शेंडे फोडून घेतले होते ना ते घेतलेले आहे आणि ती उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान अशी कडकडीत वाळून घेतलेली आहे. पहा, एकदम मस्त असा आवाज येत असेल तुम्हाला आणि एकदम छान अशी भाजी वाळलेली आहे. आता ज्यावेळेस ही भाजी ओली असते त्यावेळेस आपण आहे ना खुडून आणल्या त्याचा गुळाणा बनवतो. पण तीच भाजी आपण जर उन्हामध्ये सुकवली ना किंवा वाळवली तर त्याची आपल्याला अशी चुरगळून पातळ भाजीसुद्धा हटीव भाजी करता येते आणि ही भाजी खायला ना एकदम मस्त अशी लागते बरं का. तर इथे पाहू शकता मी छान अशी हाताने थोडीशी अशी चुरून घेतलेली आहे, म्हणजे बारीक होती. आणि ज्यावेळेस आपण ही भाजी पाण्यामध्ये वयारतो फोडणीमध्ये त्यावेळेस पाणी एकीकडे आणि चोथा एकीकडे असं होत नाही, एक जीव झाल्या जातं. तर अशा पद्धतीने मी ही भाजी बारीक करून घेतलेली आहे. भाजीला ह्या आंबा असल्यामुळे ना एकदम मस्त अशी चविष्ट आंबूस चवीची आणि चटकदार भाजी बनते. पहा, एक काय तर 2 भाकरी या भाजीसोबत खाताल एवढी मस्त भाजी लागते. तर भाजी चुरून झाली आपली. तर यामध्ये मी आता थोडंसं 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हे पीठ कशासाठी घालायचं, तुम्ही बेसन पीठसुद्धा घालू शकता किंवा बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता, तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते. ह्या पिठामुळे ना भाजी ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये वयारतो त्यावेळेस भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी छान बनते. आता आपण हे साईडला ठेवून घेऊ. तर ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ते 3 चमचे डाळ पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत घातलेली आहे. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी हरभऱ्याची, तुरीची डाळ वापरू शकता. मी इथे मुगाची घातलेली आहे. आता भाजी बनवायला घेऊ. पाहू शकता आता भाजी बनवायलासाठी घेतलेली आहे मी. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. आता तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचे. त्यामध्ये मी 7 ते 10 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. पहा, लसूण थोडासा जास्तीचाच वापरायचा म्हणजे भाजी ना एकदम अशी मस्त होते. ठेचूनच घ्यायचा लसूण. तुम्ही ह्या भाजीला हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता, पण मी इथे जे आपण रेग्युलर लाल तिखट वापरलेलं आहे ना भाज्यांसाठी, तर ते लाल तिखट घेतलेलं आहे, मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर लसूण छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा. आता ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला जर तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये 50 रुपये पावशेरचा गुळाणा मिळतो. पहा, तो पावशेर गुळाणा आणून तुम्ही जर उन्हामध्ये वाळून घेतला ना तर अशी वाळलेली भाजी, हटीव भाजी त्या भाजीची तयार होते. तर लसूण छान आता आपला लाल रंगावरती परतत आलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला लगेच इथे मी चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही लाल तिखट आणि मीठ घेऊ शकता. तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्येच भिजवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची. ते छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला किती भाजी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. एकदम झटपट अशी आणि सोपी पद्धतीची भाजी ही, आणि बनवायला सोपी आणि खायला एकदम चटकदार अशी बनते. पहा, तर इथे मी 1 तांबे पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट. जाडसर कूट मी कुटून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे. तुम्ही या भाजीमध्ये मुगाच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता. आता ह्या भाजीला आपल्याला जी आपण फोडणी मारलेली आहे ना त्याला छान अशी दणदणून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता आपल्या ह्या फोडणीला छान अशी उकळी फुटलेली आहे. अशी छान अशी उकळी फुटली ना की मग आपण जे शेंगदाणे किंवा डाळ टाकतो ना ती पण व्यवस्थित शिजली जाते आणि जी भाजीची टेस्ट आहे ना ती एकदम छान येते. आता अशी खदखदून उकळी आली की आपल्याला काय करायचं, एक हातात पळी घ्यायची आणि एक हातात ही अशी चुरगळलेली भाजी घ्यायची. एक हाताने अशी वरण सोडायची आणि एक हाताने अशी
पळीने हटून घ्यायची किंवा वैरून घ्यायची। तर पाहू शकता अशा पद्धतीने। तर तुम्हाला किती घट्ट पातळ ही भाजी हवी ना त्यानुसार तुम्ही ही भाजी यामध्ये हटून घेऊ शकता। आता ही भाजी खायला आहे ना जास्त घट्ट चांगली नाही लागत, त्यामुळे थोडी मीडियम कन्सिस्टन्सी भाजी ठेवायची, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। तर पाहू शकता मी अशा पद्धतीने ही भाजी यामध्ये करून घेतलेली आहे। आता ह्या भाजीला जास्त खदखदून उकळी आली ना तर गॅस मोठाच आहे। आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती फक्त 2 ते 3 मिनिटं ही भाजी छान अशी शिजून घ्यायची। जर आपण जास्त शिजवली नाही भाजी तर मग ह्या भाजीची चव जी आहे ना ती बिघडते, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं मस्त कमी गॅसवरतीच आपली ही भाजी होऊन द्यायची आहे। अशी गरमागरम हरभऱ्याची हटलेली भाजी आणि ज्वारीची बाजरीची गरमागरम भाकरी भन्नाट असा मस्त बेत होतो बरं का। तुम्ही पण एकदा नक्की ही भाजी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर ही भाजी तुम्ही बाळंतीण बाईला सुद्धा देऊ शकता। फक्त कमी तिखट वापरून तुम्ही ही भाजी जर बनवली तर बाळंतीण बाई सुद्धा अगदी चुरून मुरून सुद्धा खाऊ शकते, अशी ही भाजी लागते आणि एकदम छान चवीची भाजी आहे। तर आता 2 ते 3 मिनिटं छान आपण अशी भाजी शिजवून घेणार आहोत। तर इथे पहा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। कमी गॅसवरती छान अशी भाजी मी ही शिजवून घेतलेली आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजी शिजवायची नाही, नाहीतर मग याची चव जी आहे ना ती बदलते। तर इथे पहा एकदम मस्त अशी दाटसर एकसंध अशी भाजी झालेली आहे। अजिबात स्वतः पाणी झालेली नाही आहे, एकदम छान चवीची झालेली आहे। मी टेस्ट करून पाहिलेली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही हरभऱ्याची अशी वाळलेल्या हरभऱ्याची पानांची हटवी भाजी एकदा करून पहा माझ्या पद्धतीने आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली ते। तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता याच्यासोबत खाण्यासाठी मी ज्वारीच्या गरमागरम भाकरी बनवणार आहे। हा बेत आपला संध्याकाळचा आहे। तर घरामध्ये जर अशी वाळलेली हरभऱ्याची भाजी असली ना तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला प्रश्न जर पडला भाजी काय बनवायची तर पटकन ही भाजी अशी तुम्ही वैरू शकता किंवा हटून घेऊ शकता आणि भाकरी बनवल्या की आपलं पटकन स्वयंपाक पण होतो आणि आपला वेळ पण वाचतो। तर आणि जेवण सुद्धा एकदम भन्नाट असं आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही माझी हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे। तोपर्यंत असेच मस्त खा आणि स्वस्थ रहा। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।